तर आज मला होतं गुरुवार आणि माझं काही ह्या महिन्यात तर नुसतं उपवास सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार असे 4 उपवास राहतात आणि खूप त्रास होतो मला. आणि मग म्हणलं चला संध्याकाळी ना लवकर पटापट स्वयंपाक करून घ्यावा. तर मी इथं पाहिलं फ्रीजमध्ये तर काहीच नव्हतं, फक्त एक कोबूचा गड्डा राहिलेला होता आणि ह्यो माझ्या मम्मीने मला दिला होता पंचमीच्या दिवशी आणून. मग मी काय केलं तेच घेतला. सकाळचं पीठ होतं, म्हणलं त्याच्या चपात्या मस्त कोबूची भाजी बनवून घ्यावा. तर त्यासाठी मी कोबूनं चांगला बारीक चिरून घेतला आणि हे गाईला टाकून येते कोबूचे टरफलं. तर तुम्ही गाय पण बघून घ्या, आता तुम्हाला दाखवली. आणि मी आता लगेच कढीपत्ता घेऊन आली आणि घरात आली आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातली. म्हणलं कोबूत हरभऱ्याची डाळ टाकून करावा. कोणी कोणी कसं शेंगदाणे वापरून करीत आहेत, पण मी हरभऱ्याची डाळ आणि मग ती जरा चांगली लागती. तरी कढईत सकाळचं तेल होतं, तळलं होतं पापड्या, त्यातच हिरवी मिरची लसूण वाटून घेतलेला टाकला चांगला. जिरं मोहरी तर संपलंच होतं म्हणून कढीपत्ता टाकला किती मोठा आणि हळद टाकून घेतली आणि तिला कोबू टाकून आणि नेमकं घेतलं परतू चांगलं. तर मिरची तर मी थोडं मीठ टाकलं होतं बारीक मिरची व्हायसाठी आणि मग थोडं वरून टाकल्यानंतर चवीने टाकली डाळ, घेतलं परतू आणि नंतर पाणी बिणी वाचायच्या टायमाला मोबाईलची लाईट संपली